नमस्कार. मनोरमा दिवाळी अंक 2025 वर्ष 4. काव्यसंपदा या सत्रात पुढील कविता आहे. असेच काही असावे. मी माझ्याच मनात रमून जावे, आयुष्याच्या वळणावर मन माझे ना खचावे. मी माझ्याच मनात रमून जावे, आयुष्याच्या वळणावर मन माझे ना खचावे. मन फुलासारखे फूल बनूनी फुलात उठून दिसावे. मन फुलासारखे फूल बनूनी फुलात उठून दिसावे. मिसळून जाता साऱ्यांमध्ये सुगंध दरवळत न्यावे. मिसळून जाता साऱ्यांमध्ये सुगंध दरवळत न्यावे. स्वप्न माझे स्वप्नासारखे स्वप्नातच राहावे. स्वप्न माझे स्वप्नासारखे स्वप्नातच राहावे. जाता कधी मी स्वप्नात माझ्या स्वप्न खुलून यावे. जाता कधी मी स्वप्नात माझ्या स्वप्न खुलून यावे. मन पाण्यासारखे पाणी बनून नदीसम व्हावे. मन पाण्यासारखे पाणी बनून नदीसम व्हावे. डोकावून बघता कुणी त्यात निर्मळ मन दिसावे. डोकावून बघता कुणी त्यात निर्मळ मन दिसावे. रडू आले तर रडल्यानंतर रडल्यासारखे ना दिसावे. रडू आले तर रडल्यानंतर रडल्यासारखे ना दिसावे. पाणी असून डोळ्यामध्ये चेहऱ्यावर हसू असावे. पाणी असून डोळ्यांमध्ये चेहऱ्यावर हसू असावे. आठवण बनून आठवणींनी आठवणीतच राहावे. आठवण बनून आठवणींनी आठवणीतच राहावे. आठवल्या काही आठवणी तर डोळ्यातून अश्रू वहावे. आठवल्या काही आठवणी तर डोळ्यातून अश्रू वहावे. अश्रू बनून अश्रूंनीही डोळ्यातच राहावे. अश्रू बनून अश्रूंनीही डोळ्यातच राहावे. अनमोल आपल्या अश्रूंना या मोत्यासारखे जपावे. अनमोल आपल्या अश्रूंना या मोत्यासारखे जपावे. मोठे झालो आपण जरीही तरी मन लहानच राहावे. मोठे झालो आपण जरीही तरी मन लहानच राहावे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठ्या मोठ्या आनंदात बुडावे. स्वार्थ नसावा जगण्यामध्ये निस्वार्थी मन असावे. स्वार्थ नसावा जगण्यामध्ये निस्वार्थी मन असावे. बघतानाही डोळ्यात आपल्या सारे प्रेमात पडावे. बघतानाही डोळ्यात आपल्या सारे प्रेमात पडावे. सुंदर आपल्या जगण्यामध्ये मीपणा नसावा. सुंदर आपल्या जगण्यामध्ये मीपणा नसावा. आपल्यासाठी जगतानाही मनात भाव असावा. आपल्यासाठी जगतानाही मनात भाव असावा. हे सारे जगताना कधीच तो खुशाल दिवस यावा. हे सारं जगताना कधी तो खुशाल दिवस यावा. आपणच आपल्या आयुष्याला शेवटचा निरोप द्यावा. आपणच आपल्या आयुष्याला शेवटचा निरोप द्यावा. निघून जाता जगातून या निश्चयीपणे निघावे. निघून जाता जगातून या निश्चयीपणे निघावे. पाहता साऱ्यांच्या डोळ्यामध्ये आपले प्रेम दिसावे. पाहता साऱ्यांच्या डोळ्यामध्ये आपले प्रेम दिसावे. याच्या कवयित्री आहेत कुमारी प्राजक्ता संतोष दिवेकर, पंढरपूर. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9881473115. 9881473115. पुढील कविता आहे वेद वेदनेची लेकरे. कवी आहेत माधव पवार. पिढ्यानपिढ्या वारसा हक्काने मिळालेली गरिबी आणि उपासमारीने हाडाचा सांगाडा झालेल्या देहाला कधी नाही ते भरपूर मिष्टान्न मिळाले. पिढ्यानपिढ्या वारसा हक्काने मिळालेली गरिबी आणि उपासमारीने हाडांचा सांगाडा झालेल्या देहाला कधी नाही ते भरपूर मिष्टान्न मिळाले. आधाशीपणाने खाऊन अजीर्ण झालेल्या पोटाने तात्पुरत्या सुखाची कविता लिहायला बसलो. ओळींवर ओळी पानांवर पाने लिहून काढली आणि रसिकांसमोर ठेवली ती कविता. ओळींवर ओळी पानांवर पाने लिहून काढली आणि रसिकांसमोर ठेवली ती कविता. प्रतिसादाकरता करपट वास आल्याची साऱ्यांनीच तक्रार केली. प्रतिसादाकरता करपट वास आल्याची साऱ्यांनीच तक्रार केली. पुन्हा तीच उपासमार सुरू झाली. भुकेने व्याकुळ होऊन वेदनेची कविता लिहायला बसलो. पुन्हा तीच उपासमार सुरू झाली. भुकेने व्याकुळ होऊन वेदनेची कविता लिहायला बसलो. चारच ओळी लिहून झाल्या असतील तसा सारा परिसर सुगंधित झाला. चारच ओळी लिहून झाल्या असतील तसा सारा परिसर सुगंधित झाला आणि वेद ही वेदनेची लेकरे आहेत याची खात्री पडली. वेद ही वेदनेची लेकरे आहेत
याची खात्री पटली. कवी आहेत माधव पवार, सोलापूर. यांचा मोबाईल नंबर आहे 9822325142. 9822325142. पुढची कविता आहे थोडा उजेड दे. याचे कवयित्री आहेत प्रज्ञा कुलकर्णी, पुणे. कंदिलाची वात थोडी मोठी कर ना ग माये, पुस्तकातली अक्षरे मला नीट दिसत नाहीत. कंदिलाची वात मोठी कर ना ग माये, पुस्तकातली अक्षर मले नीट दिसत नाही. तुझ्या सवे रानामंदी राबलो ना मी किती, मास्तरांच्या छडीची मनात माझ्या भीती. तुझ्या सवे रानामंदी राबलो ना मी किती, मास्तरांच्या छडीची मनात माझ्या भीती. अभ्यास नाही केला तर माझे खरे नाही, अभ्यास नाही केला तर माझे खरे नाही. कंदिलाची वात थोडी मोठी कर ना ग माये, कंदिलाची वात थोडी मोठी कर ना ग माये, पुस्तकातली अक्षरे मला नीट दिसत नाही. ठाव हाय मला घरात घासलेट हाय कमी, ठाव हाय मला घरात घासलेट हाय कमी. उद्या मजुरी मिळाली की आणीन ना ग मी, उद्या मजुरी मिळाली की आणीन ना मी. पैसे कमी पडले तरी करीन काही बाही, पैसे कमी पडले तर करीन काही बाई. आज तेवढी वात मोठी कर ना ग बाई, आज तेवढी वात मोठी कर ना ग बाई, पुस्तकातली अक्षरे मले दिसत नाही. शिकून खूप माये मी होईन ग मोठा, शिकून खूप माये मी होईन ग मोठा. सुखात ठेवीन तुला उजळतील ना वाटा, सुखात ठेवीन तुला उजळतील ना वाटा. ज्ञानाच्या प्रकाशाने जीवन तेजाळून जाईल, ज्ञानाच्या प्रकाशाने जीवन तेजाळून जाई. तेवढ्यासाठी ज्योत मोठी कर ना ग माये, तेवढ्यासाठी ज्योत मोठी कर ना ग माये, पुस्तकातील अक्षरे मले नीट दिसत नाही. तेवढ्यासाठी ज्योत मोठी कर ना ग माये, पुस्तकातली अक्षरे मले नीट दिसत नाही. त्याच्या कवयित्री आहेत प्रज्ञा कुलकर्णी, पुणे. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.